इनिंग संपायला हवी या ठिकाणी सत्कार आणि सत्कार होत आहे. या ठिकाणी सत्कार होत आहे. प्रेमनाथजी गोपीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते मंगेश वतारी यांचा सत्कार आणि स्वागत आणि सन्मान. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. इथे सत्कार होतोय मित्रांनो. आपण पाहतोय मास्टर 40+ संघाचा एक आक्रमक फलंदाज जो आताच नुकताच दमण येथे जी स्पर्धा झाली त्या ठिकाणी रनर ठरला होता असा संघ मास्टर 40+ संघाचा जानकाई माता संघाचा खेळाडू मंगेश वतारी याचा सत्कार आणि सन्मान. या ठिकाणी केवणी दिवे संघाच्या संघाने पहिल्याच चेंडूवरती आक्रमकता दाखवलेली आहे. षटकारानं खातं खोललंय. फलंदाज अमित याने स्वतःचं आणि त्याचबरोबर गावदेवी केवणी देवी संघाचं. दुसरा चेंडू खरोखरच नक्कीच दडपण हा आला असेल. या ठिकाणी मात्र दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज आहे इंद्रपाल. एक चांगला गोलंदाज आहे परंतु पहिल्याच चेंडूवरती चांगला समाचार. इथे मात्र दुसरा चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची समाप्ती. काही चांगली गोलंदाजी. इथे मात्र खरोखरच विकेट किपर सुद्धा एक चांगले लाभलेले आहेत. ते चला जोशी इलेव्हन भादवाड संघाचे कर्णधार आणि मरोई दिवे संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. पुन्हा एकदा तसाच चेंडू परंतु थोडस बाजूला जातोय. चेंडू जातोय वाईट. अवांतर धाव मिळते ती आई गावदेवी केवणी देवी संघाला. एकंदरीत धावा होत आहेत 2 चेंडूवरती 7. बिनबाद 7. सुंदर सुरुवात इथे मात्र बघायला मिळते ती अमित याची. आता मात्र खरोखरच सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. खरोखरच पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्यानंतर इथे मात्र थोडंसं आक्रमकता कमी करायला हवी होती असं वाटतंय परंतु तसं मात्र चित्र दिसत नाही केवणी दिवे संघाकडनं. जोशी इलेव्हन भादवाड संघाचे कर्णधार मरोई दिवे संघाचे कर्णधार. हुक केलेले आहे. यावेळी चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल होईल का नाही. रमेश त्या ठिकाणी होते. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र झेल सुटतोय. धावा मिळत आहेत 2. नक्कीच आणि ह्या 2 धावेने एकंदरीत धावा होत आहेत गावदेवी स्पोर्ट केवणी दिवे संघाच्या 9. खरोखरच चांगला प्रयत्न मात्र केला होता ह्या झेलसाठी. डावखुरा फलंदाज केवणी दिवे संघाचा अमित खेळण्यासाठी तयार आहे. हनुमान याला आतापर्यंत संधी मिळाली नाही. एक आक्रमक फलंदाज आहे अमित. फुलटॉस चेंडू. समाचार सुंदर. चांगला समाचार. चेंडू जातोय आमच्या रेती बंदरच्या दिशेने. षटकारासाठी 6 धावांचा इशारा पंचांकडनं येतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय चेंडू आला बॅटच्या स्लॉटमध्ये आणि जाऊन पडला लाखोंच्या प्लॉटमध्ये. अतिशय सुरेख फटका. नक्कीच 6 धावाने एकंदरीत धावा झालेल्या आहेत केवणी दिवे संघाच्या. येस सोशल डिस्टन्सचं पालन करायचं आहे आणि त्यानंतर सर्वांना विनंती असेल की मास्क आपण परिधान करायचे आहेत कारण कोविड-19चा खतरा कोविड-19चा नक्कीच दुसऱ्यांदा आपण पाहतोय पूर्ण पसरत आहेत. पूर्ण ठिकाणी पसरत आहेत. त्यामुळे आपण मास्क परिधान करायचे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. नक्कीच आपण आपली काळजी आणि आपणच आपल्या परिवाराची काळजी घ्यायला पाहिजे. सोशल डिस्टन्सचं पालन मित्रांनो करायला पाहिजे. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत गणेशजी धनपाल पाटील. डॉक्टर गणेशजी धनपाल पाटील सर साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. वेलकम सर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात अवांतर समांतर आणि धाव मिळते अवांतर.
कुठे ना कुठे आपण बघितलं की यष्टीरक्षक कालिराम केनी थोडेसे निराश होते या वाईडने, कारण धावसंख्या धावफलकावर लागलेले 16. पॉवर प्लेचं षटक नाही, मात्र चांगला समाचार घेतलेला या इंद्रपालच्या षटकाचा बॅटमॅन अमितने. एकदा उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू तर दुसऱ्यांदा डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू, म्हणजे पहिला जो चेंडू टाकला तो खारबावच्या बाजूनं आणि दुसरा चेंडू टाकला तो वडूनवगरच्या बाजूनं. खारबाव पण बाद झालेले आहे, वडूनगर पण बाद झालेला आहे. चेंडू टाकायचा आहे तो तुम्हाला एकतर मानकुलीच्या बाजूने नाही तर दिव्याच्या बाजूने. नक्कीच इथे मात्र तसा चित्र दिसत नाहीये. चेंडू टाकतोय तो दिव्याच्या बाजूनं. आता मात्र उंचावरून खेळून काढा चेंडू बघायचा आहे. सेफ शॉट, चेंडू गेलाय वाऱ्याच्या ओघानं षटकारासाठी साधा. त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत विनोदजी नारायण पाटील, त्याचबरोबर अविनाश पाटील, हे दोघांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम वेलकम, आपलं ह्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर, जर खेळपट्टीवर बघितलं तर आपल्याला जुना अमित दिसतोय, कारण 1-2 वर्षापूर्वी अमित भोईर हे अशाच प्रकारे फलंदाजी करत आहेत. आज मात्र ते पूर्णपणे फॉर्ममध्ये आलेले आहेत. आपण पाहतोय पहिल्या षटकात तब्बल 23 धावा कुठलेले आहेत, त्यामध्ये 3 षटकार अमित भोईर यांच्या बॅटमधून आपण बघितले. नक्कीच सौरव गांगुली सारखी फलंदाजी या ठिकाणी मात्र डाव्या डावखुरा फलंदाज अमित याच्या बॅटमधून बघायला मिळते. बघा, ज्या संघामध्ये डावखुरे फलंदाज आहेत ना, त्या संघांना ॲडव्हान्टेज आहे या खेळपट्टीचा, या मैदानाचा. नक्कीच आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय रविकांत. चौठाईराव मानकोळी संघाकडनं पहिला जो गोलंदाज होता तो अयशस्वी ठरलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा दिलेल्या आहेत बिनबाद 23. दुसरं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे, खेळण्यासाठी तयार आहे हनुमान. उंचावरून खेळून काढायचं नाद ह्या ठिकाणी मात्र फसलेला आहे. फलंदाज होतोय बाद, हनुमान शून्यावरती बाद होऊन पडतोय. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा, दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा. इथे मात्र हनुमान बाद होतोय, परंतु नक्कीच विचार केला चौथा हिरवा मानकोली बी संघाचा तर त्यांना गरज आहे तो खेळाडू अमित याची. अमित याचे हा बाद कसा होईल याचं नक्कीच प्लॅनिंग सुरू असेल ते चौथा हिरवा मानकोली संघाच्या कर्णधाराच्या मनामध्ये. फलंदाज येतोय अजित. हनुमान याची जागा भरून करण्यासाठी येतोय अजित आणि स्ट्राईकला आहे अमित. अमित हा थोडासा आक्रमक खेळाडू आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार लागलेले आहेत, लगातार 2 षटकार लागलेले आहेत आणि खरोखरच हॅट्रिकला संधी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता मात्र जोरदार अपील आणि पंचांनी दाद दिलेली आहे. त्या अपीलाला लगातार 2 गडी बाद होत आहेत. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा. नक्कीच दुसरा फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाची खरोखरच अपेक्षा होती, इच्छा होती, चौथा हिरवा मानकोळी संघाच्या कर्णधाराच्या मनामध्ये होते की अमित कसा बाद होईल आणि त्याप्रमाणे अमित बाद झालेला आहे. खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. यस चौधरी सर, तारीफ करावी लागेल रविकांत पाटील याची, कारण पहिल्या षटकामध्ये
23 धावा आल्यानंतर कुठे ना कुठे ब्रेक लावणं आवश्यक होतं धावसंख्येवर आणि तेच काम केलेलं रविकांतने. पहिला चेंडू आपण बघितला, भूषण हनुमानला बाद केलं, त्यानंतर एक परफेक्ट यॉर्कर आणि या यॉर्कर LBWच्या रूपाने बाद केलं अमितला. चांगली गोलंदाजी आणि आपल्या संघासाठी कॅप्टन लिडिंग फ्रंट आपण पाहतोय रविकांत. कॅप्टनला बाद केलेले, अमित भोईला बाद केलेले. पुन्हा एकदा तिसरा चेंडू झेल उडालेला आहे आणि अफलातून झेल. क्या बात है, सुपर. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे हॅट्रिक झालेली आहे, पहिली विकेटची हॅट्रिक ह्या ठिकाणी मात्र बघायला मिळते. स्वर्गीय नंदकिशोर पाटील 40+ स्पर्धेमध्ये रविकांत याच्या नावावरती जात आहे. परंतु मी तर म्हणेन की हा विकेट गोलंदाजाला नाही तर हा विकेट क्षेत्ररक्षकाला आहे. बघा लढाऊ वृत्ती किती आहे चौथा युवराम अणकोली 20 संघाची. कारण पहिल्या षटकात 23 धावा आल्यानंतर त्यांनी हार मानलेली नाही, त्यांनी मागे वळून बघितलं नाही की नक्कीच आम्ही काहीतरी करून दाखवू शकतोय आणि ते काम केलेलं रवीने. इथे लढाऊ वृत्तीचं कौतुक करावंच लागेल उपेश चौधरी सर. कारण पहिल्या सामन्यामध्येही या संघाने अशीच लढत दिली होती. 20 धावांवर 6 फलंदाज बाद झाले होते आणि तिथून मात्र 59 धावा धावफलकावर लावल्या होत्या. खरोखरच रनिंग अफलातून घेतली ती क्षेत्ररक्षकाने. कारण सेफ शॉट होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु इथे मात्र रनिंग अफलातून घेतली आणि फलंदाज बाद केला, झेलबाद केला तो विनोद याला. या ठिकाणी मात्र पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थिती असताना दुसऱ्या षटकामध्ये मात्र तू चल मै आया अशी परिस्थिती ह्या ठिकाणी बघायला मिळते. ती गावदेवी स्पोर्ट केवणी दिवे संघाची. यस, फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे चौधरी सर. कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत नाही आहेत आणि इथून मात्र नक्कीच बॅकफुटला ढकललेला आहे गावदेवी केवणी दिवस. खास करून रवी पाटील याच्या गोलंदाजीची तारीफ करावी लागेल, कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये जर बघितलं तर फक्त 1 धाव खर्ची घातलेले, मात्र 3 फलंदाज बाद केलेले. 1 धावबादच्या रूपाने फलंदाज म्हणजे 4 फलंदाजी बाद केलेले आहेत. फ्रंट लाईन फलंदाजी पूर्णपणे कापून काढलेली आहे रवी पाटील यांनी. नक्कीच खरोखरच अफलातून गोलंदाजी ह्या ठिकाणी मात्र बघायला मिळते रविकांत याच्याकडनं. आता मात्र खेळण्यासाठी तयार आहे खेळाडू आहे पांडुरंग. उजव्या शिजा बाहेरचा चेंडू, पंच वाईट बॉल घोषित करतायत. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने एकंदरीत धावा होत आहेत 25. निराश नाराज होता रवी पाटील आपल्या स्वतःच्याच कृतीवर. कारण ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अवांतर धाव पंचांची मिळते. नजर सुद्धा अचूक आहे. आता मात्र टर्न थोडासा चांगला, परंतु 1 धाव मात्र रोखू शकले. दुसऱ्या धावेसाठी धावतायत बघायचं आहे आणि सुंदर कीपिंग ह्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षण बघायला मिळाले. फलंदाज होतोय बाद. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय पांडुरंग. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते खरोखरच पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की 2च खेळाडू म्हणजेच अमित आणि हनुमान हेच 3 षटकं खेळतात की काय असं वाटलं होतं. परंतु इथे मात्र रविकांत यांनी अफलातून गोलंदाजी केली आणि आपल्या षटकामध्ये तब्बल 1, 2, 3 नव्हे तर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 फलंदाज त्यामध्ये धावबाद झालेले आहेत आणि 3 फलंदाज त्यांच्या स्वतःच्या नावावरती लागत आहेत. एकंदरीत 5 फलंदाज बाद होत आहेत.
अशा प्रकारे या षटकामध्ये तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत चौधरी सर. खरोखरच 6 चेंडू आणि 6 गडी बाद, त्याच्यामध्ये 3 गडी धावबादच्या रूपाने झालेले आहेत. जोशीलन बाद संघ आणि मरवाई दिवे संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक कोण घेऊन येते बघायचंय. दरम्यान ह्या ठिकाणी नाणेफेकी होत आहे आणि नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये मी जाण्यासाठी विनंती करतोय. आमचे उत्कृष्ट कॉमेंट्रेटर्स, त्याचबरोबर एक भिवंडी तालुक्यातील नामांकित कवी ज्ञानेश्वरजी चिकणे सरांना. खरोखरच या ठिकाणी केवणीदेवे गावचे पोलीस पाटील शशीदादा पाटील या ठिकाणी ह्या स्पर्धेला उपस्थित होऊन आपली रजा घेत आहेत. धन्यवाद शशीदादा, आपलं मनपूर्वक ह्या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आणि विशेष आभार. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे खरोखरच ह्या चेंडूचा जर विचार केला तर हा चेंडू कदाचित भले झेल घेता आला नसता, परंतु 6 धावा मात्र वाचवू शकला असता क्षेत्ररक्षक. खरोखरच लगोरी चाललं होतं, लगोरीचा खेळ. हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल, याच्यात शंकाच नाही. फलंदाज कुणीही बाद होऊ द्या, फलंदाज बाद होण्याशी मतलब होतं. इथे मात्र तो चित्र दिसला नाही ह्या चेंडूवरती. आता मात्र उंचावरून खेळ चेंडू, नो मॅन्स मध्ये चेंडू पडतो. 1 धाव नक्कीच मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होत नाही आणि ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत केवणी दिवे संघाच्या 36. तिसरं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि ह्या 3 षटकामध्ये तिसरा षटक चालू आहे आणि धावा झालेल्या आहेत 36. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि खरोखरच जो फलंदाज आहे परीक्षित, त्याची परीक्षा आणि खरोखरच परीक्षा ह्या चेंडूवरती मात्र पास झालेला आहे. तो पास हो गया. धावसंख्या झालेले 42. आता समजलं की मागच्या चेंडूवरती लगोरी का चालू होती. कारण परीक्षित ह्याला हवी होती चान्स, संधी बॅटिंगची.
कारण एक आक्रमक फलंदाज आहे. हवेच्या विरुद्ध लांब लचक पल्ल्याचा षटकार खेचला आहे तो परीक्षित याने. आणि शेवटचा चेंडू कशाप्रमाणे खेळतोय बघायचा आहे. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय आमच्या स्वर्गीय नंदकिशोर पाटील स्मृती चषकाच्या बॅनर्सला. त्या ठिकाणी फोटो आहेत आपण पाहतोय. आदरणीय सुमित पाटील, त्याचबरोबर योगेशजी पाटील, तसेच रमेशजी तरे आणि किरणजी पाटील यांचं डगआउट लागलेलं आहे आणि त्याला षटकाराने स्वागत केलेलं आहे. आणि ह्या 7 धावेने एकंदरीत धावा होत आहेत. गावदेवी केवणी देवी संघाच्या 6 बाद 48 तब्बल 48 धावा कुठून काढलेले, ठोकलेले आहेत, कुटलेले आहेत, धुमसलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि 49 धावांचं लक्ष 3 षटकामध्ये ठेवलेलं आहे ते चौथा हिरवा मानकोळी बी संघासमोर. थँक्यू चौधरी सर. टॉस बॉक्समध्ये मी विनंती करतोय ज्ञानेश्वरजी चिकणे सरांना. येस सर. गणेशजी पाटील आणि मंगेशजी वतारी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जोशीलन भादवड विरुद्ध मरुआई दिवे या 2 संघाच्या कर्णधार. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. वेलकम सन्मान्य पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. मरुआई दिवे संघाचे कर्णधार प्रवीणजी गोंदले, सुभाष जोशीलन भादवड संघाचे कर्णधार. तर टॉसबद्दल सांगायलाच नको. दोन्ही संघाच्या कर्णधारामध्ये ते एका बाजूला NP ग्रुप आणि एका बाजूला मानसी एंटरप्राइजेस. पाहुण्यांच्या हाती मी हे कॉईन सपोर्ट करतोय. टॉस कोण बोलणार आहे, कॉलिंग करणार आहेत मरुआई दिवे संघाचे कर्णधार प्रवीण गोंदले. नाही, बाहेर गेलेले. आपण पुन्हा एकदा ही टॉस करणार आहोत. टॉस आपण पुन्हा एकदा करणार आहोत कारण टॉस बॉक्सच्या बाहेर टॉस गेलेले. NP असं म्हणणं आहे, मात्र मानसी एंटरप्राइजेस पडलेले. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे, खूप खूप आभार. यस, नाणेफेक जिंकला जोशीलन भादवड संघाचे कर्णधार. काय निर्णय, क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. मात्र समोर जो संघ आहे मरुआई दिवे संघामध्ये खास जबरदस्त फलंदाजी करते प्रवीण, त्यानंतर सतीश, स्वतः प्रवीण गोंदले चांगली गोलंदाजी करतात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यानंतर 40च्या रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. पण त्यांच्याकडे आता बघितलं हवेचं जर आपण बघितलं तर लेफ्टीला हवा आहे, त्याच्यामुळे सुधाकर रोखण्याचा प्रयत्न असेल. 2 वेळा या सीझनमध्ये आपण सुपर 3मध्ये पोहोचलात, मात्र कुठे ना कुठे अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचं अपयशी ठरलं. त्यानंतर अंतिम विजेतेपद पटकावण्यात अपयशी ठरलेलं आहेत. ह्या स्पर्धेमध्ये चांगली संधी चालून आलेली. कशा प्रकारे प्रयत्न असेल? प्रयत्न जो असतील का फायनलपर्यंत पोहोचण्याचा असेल आणि फायनल जिंकून कमीत कमी तर एक फायनल जिंकण्याचा निर्धार असणार आहे. योगेश नाना आणि मुसाबाई संघामध्ये नाहीत, किती फरक पडतोय? म्हणजे जर योगेश नानाचं बघितलं तर एक उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज आहे. नक्कीच इतर संघातील इतर खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. किती फरक पडतोय त्यांच्या नसण्याने? नाही, खूप फरक पडतो, कारण त्यांची फलंदाजी 2 ओव्हरनंतर आम्हाला नक्कीच अभाव असतो. त्यांच्यामध्ये असलं पाठिंबा नाना असला का आम्हाला असते का बा नाना येऊन मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल मला. येस, आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मरुआई दिवे संघाचे कर्णधार नाणेफेक करलात प्रथम फलंदाजी करायचे. साधारणतः या फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर किती धावांपर्यंत जाल? 50. पुन्हा एकदा सुधाकरवर दारोमदार असेल. सुधाकर दारोमदार असे आपले. हेच काही नवीन असे प्रयत्न असतील, कारण जोशीलन भादवड संघ खास करून फलंदाजीसाठी ओळखला जातात. तगडे फलंदाज आहेत ते या. आणि तुमचे संघाची जर बाजू जमेची बाजू असेल ती म्हणजे गोलंदाजी. स्वतः तुम्ही चांगले गोलंदाज. एक काही वेगळी रणनीती असेल? हो, रणनीती असेल वेगळीच असेल या सामन्याला, कारण 3 षटकांचा सामना असेल हा. येस, एकदा तुम्ही अंतिम विजेतेपद पटकावलेले, ह्या स्पर्धेकडे कशा दृष्टीने पाहताय? आम्ही दुसरा विजेतेपद काढून दुसऱ्या नंबरवर स्थान ठेवण्याचा प्रयत्न करू एकदम. म्हणजे फुल कॉन्फिडन्सने आलेले? हो. यस, आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. जोशीलन भादवड संघाने मित्र नाणेफेक जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले मरुआई दिवे संघाला. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी शुभेच्छा देतोय आणि जातोय समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी यांचे सहकारी समालोचक शैलेश मांजरेकर सर आणि उपेजित चौधरी सर उपस्थित आहेत. बॅक टू कमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वरजी चिकणे. दरम्यान आपण ह्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान तत्पूर्वी पंचांनी सामना सुरू करायचा आहे, कारण बरोबर
4 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत आणि 4 वाजून 10 मिनिटाला ही पहिली इनिंग संपायला हवी आहे. या ठिकाणी सत्कार आणि स्वागत आमच्या खारबाव गावचे डॉक्टर गणेशजी धनपाल पाटील यांचा सत्कार आणि सन्मान मी के कारभारी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गणेशजी धनपाल पाटील साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होत आहे. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतायत के कारभारी हे गणेशजी धनपाल पाटील सरांना. गावदेवी केवणी दिवे संघाच्या संगणकाला एक सूचना आहे की जो कमी वयाचा खेळाडू जो आहे त्याला आपण शेवटपर्यंत सर्कलमध्येच ठेवायचा आहे. हा आपल्या कमिटीचा निर्णय आहे. ॲडजस्टमेंट जो खेळाडू आहे बघा, नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे काही नियम आहेत. ॲडजस्टमेंट जे केलेले खेळाडू आहेत ते फक्त 30 सर्कलमध्ये नव्या नियमानुसार क्षेत्ररक्षण करतील. एकंदरीत 3 षटकामध्ये धावा जमा केलेल्या आहेत त्या गावदेवी स्पोर्ट केवणी दिवे संघाने 48 आणि 49 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो करता धरता योगेशजी पाटील यांचं आगमन होत आहे. वेलकम 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 सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचांनी सामना सुरू करायचा आहे.
सामना सुरुवात करायचा आहे. पहिलं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेला आहे पांडुरंग. सलामीची जोडी मैदानावरती गेलेली आहे. सलामीवीर आहेत रविकांत आणि रमेश, दोन्ही RR. आणि तुमच्यासोबत कॉमेंट्रीसाठी रुपेश R. या ठिकाणी सहजगत्या खेळून काढ्या चेंडू दरम्यान एक धाव नक्कीच मिळते. पहिल्या बाउन्सनं चेंडू उचलतो, दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चौथाई नुवा मानकोळी बी संघाची पहिल्याच चेंडूवरती 2 धावा मिळालेल्या आहेत. बिनबाद 2 अशी चांगली सलामी सुरुवात केलेली आहे ती रविकांत आणि रमेश यांनी. एकंदरीत 49 धावांचं भलं मोठं लक्ष डोळ्यासमोर असताना या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सहजगत्या मला वाटतं बाईच्या रूपानं पंच इशारा करतायत. लेग बाईच्या रूपानं 1 धाव मिळते आणि एकंदरीत धावा होतात 3. बिनबाद 3. कमीत कमी एका षटकामध्ये 2 मोठे फटके लागणे गरजेचं आहे चौथाई रो मानकोळी संघाला. कारण एकंदरीत रन रेटचा जर विचार केला तर 16.33चा रन रेट या ठिकाणी उभा केलेला आहे. झेल उडालेला आहे बघायचं आहे आणि सहज सुपा झेल सोडलेला आहे. 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत 4. बिनबाद 4. परंतु एकेरी आणि दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही हे गावदेवी केवणी दिवे संघाला माहिती आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा खेळ या ठिकाणी चालू आहे. परंतु सामना जर जिंकायचा असेल चौथाई रो मानकोळी संघाला तर 2 फटके गरजेचे असतील. इथे मात्र चांगला फटका बघायला मिळतंय. झेल उडालेला आहे आणि या चेंडूवरती झेल बाद होतोय फलंदाज रविकांत. एक बाद 4 अशी सुरुवात या ठिकाणी चौथाई रो मानकोळी संघाची बघायला मिळते. 49 धावांचं लक्ष 3 षटकामध्ये 49 धावांचं लक्ष समोर असताना इथे मात्र थोडंसं निराशजनक कामगिरी बघायला मिळते ती चौथाई रो मानकोळी संघाच्या फलंदाजाकडनं. रमेश खेळण्यासाठी तयार. आता मात्र नक्कीच 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत 5. 1 बाद 5. पहिलं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे. गोलंदाज मात्र पांडुरंग एक चांगली कामगिरी करतोय. फलंदाजीमध्ये तितकी चांगलीशी कामगिरी करता आली नाही पांडुरंग याला, परंतु गोलंदाजी मात्र चांगली करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. 16.33चा रन रेट असताना इथे मात्र थोडासा बॅकफूटवरती जातोय तो चौथाई रो मानकोळी बी संघ. आणि खरोखरच सहजगत्या पुन्हा एकदा खेळून काढा चेंडू. 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत आणि ह्या 2 धावेने एकंदरीत धावा होत आहेत चौथाई रो मानकोळी संघाच्या 7. उरलेल्या 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 42. म्हणजे हाणामारी करावी लागेल आणि ती हाणामारी होत आहे की नाही हे सांगण्यासाठी आपल्या मायक्रोफोनवरती येत आहेत आमचे सहकारी समालोचक, एक शब्दांचे जादूगार, कवी आणि पेशाने शिक्षक आहेत शैलेशजी मांजरेकर सर. धन्यवाद ओपेशजी चौधरी सर. खूप छान आज खऱ्या अर्थानं मैफिल में रंग लाया है. खारबाव गावच्या या नक्कीच पवित्र मांजरेकर सर, नगरीमध्ये. इन्स्पिरेशन घ्यायचं असेल तर आज इंडियन टीमकडून आपण घ्यायला हरकत नाही. 205 धावानंतर गुंडाळल्यानंतर असं वाटलं, 146वर 6 विकेट गेल्यानंतर असं वाटलं नव्हतं की भारतीय टीम ह्या धावांचा पाठलाग करेल. मात्र आतापर्यंत जर रन स्कोर बघितला तर 237 धावा झाले, 6 विकेट आणि पंतची जबरदस्त फलंदाजी. वैयक्तिक 88 धावा ऋषभ पंतने त्याला चांगली साथ देतोय. वॉशिंग्टन सुंदर 30 धावांवर.
नक्कीच ज्या ऋषभ पंत बद्दल चिकणे सर आपण बोलताय, ऑस्ट्रेलियाच्या गाबा स्टेडियमवर सुद्धा 89 धावांची जी खेळी होती ती क्रिकेट विश्वातील अनेक तज्ज्ञांनी जबरदस्त खेळी म्हणून जिचा नामोल्लेख केला. ओव्हर टू क्रिकेट. पाहूया रवींद्र वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आणि जबरदस्त एक चाणाक्ष नजर. नक्कीच न्यू 40+ नव्या दमाचे खेळाडू आहेत. काही खेळाडूंचं वय 45+ असलं तरी जी जिगर आहे किंवा जो खेळण्यासाठी जबरदस्त उत्साह असायला पाहिजे तो मात्र या ठिकाणी गेल्या 3 दिवसात लगातार पाहायला मिळालाय. अतिशय छोटा रनअप. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. रवींद्र यांचा दुसरा चेंडू आणि एक सोपा लो फुल टॉस. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि या ठिकाणी मात्र पंचांचं बोट आकाशात, लख अशा प्रकाशात. गडी बाद. थँक्यू डीजे. आता नक्कीच ज्यांचा वाढदिवस आहे मी डीजे ऑपरेटर आपल्याला विनंती करेन की आता मात्र खासदार साहेबांचंच गाणं वाजलं पाहिजे. ही शेवटची 1-1.5 तासाची जी जबरदस्त मजा असणार आहे. नक्कीच विचारांचे आदान प्रदान होईल. क्रिकेटचा जबरदस्त झंझावात आणि एकंदरीतच अनेक मान्यवरांचं आगमन. आता मात्र हवाने रुख बदल दिया है. एक कश्मकश क्वालिटी क्रिकेट. नक्कीच आपण पहिल्या दिवशी जय बजरंग कारिवलीला पाहिलं. काळ सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघ. आज मात्र कोण? आपल्या घरात टीव्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, कदाचित AC सुद्धा असेल, पण आपल्याकडे स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफी नाहीये आणि म्हणूनच ही लढत. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज. खरं तर एवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग आणि आपण पाहतोय एबी डिविलियर्स 360 के अंदाज में गेंद को रिवर्स स्वीप करने की कोशिश. थर्ड मैन की दिशा में गेंद, लेकिन यहां पर शायद बल्ले का हिस्सा विकेटों पे जाकर गिरा और उसी का खामियाजा एक बहुत बड़े विकेट का पतन. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. थँक्यू. आणि या ठिकाणी मला वाटतं या स्पर्धेतील पहिला हिट विकेट. नक्कीच या ठिकाणी चाणाक्ष नजर ज्ञानेश्वरजी चिकणे. आतापर्यंत धावसंख्या होते 9. अजूनही 39 धावांची गरज आहे. नक्कीच समोर जे छोटस डोंगर पाहायला मिळतं त्याच्यापेक्षाही कितीतरी मोठं लक्ष. अजूनही 40 धावांची गरज असणार आहे. रवींद्र यांचा पुढचा चेंडू. अगदी छोटा रनअप और आगे निकल कर खेलने की कोशिश. लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद जाती हुई. अच्छी फील्डिंग. एक रन बचाने के लिए बहुत बड़ी मेहनत, लेकिन 2 रन आसानी के साथ पूरे. या 2 धावांनी धावसंख्या होते 11. अजूनही 38 धावांची गरज. नक्कीच मित्रांनो क्रिकेटची एक सुंदर कविता आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वर चिकणे सरांनी आणि मगासपासून आपण एक जो गोड आवाज ऐकतो जो मागच्या 2 दिवसात निनादला नव्हता ते म्हणजे उपेशजी चौधरी. पाहूया पुढचा चेंडू. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या तडाख्यात चेंडू येत नाहीयेत आणि त्या ठिकाणी एक नाही तर 2 वेळेला चेंडू हातामधून सुटतोय. दुसरा जीवनदान. आणि या ठिकाणी मात्र बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 4 धावा. दोन्ही बाजूनी जर पाहिलं तर सर्कलच्या अगदी कट टू कट चेंडू, पण 4 धावा मात्र चोपून काढलेल्या आहेत. या 4 धावांनिशी धावसंख्या होते ती 15. अजूनही 34 धावांची गरज. रवींद्र यांच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 34 धावा. मला वाटतं की अभी इक्की दुक्की से काम नहीं चलेगा. आता हेलिकॉप्टरची सवारी पाहिजे. रिक्षा, बस, 2 व्हीलर, 4 व्हीलरने सुद्धा काही घडणार नाहीये. अभी चाहिए हवाई यात्रा. और बल्ले का अंदरूनी हिस्सा. गेंद और बल्ले के बीच में हल्का सा चुंबन. 1 रन और यहां पर खुदकुशी. जय 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 जय
ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. नक्कीच धावसंख्या 16, 6 चेंडू. उपेश चौधरी सर 33 धावांची गरज. काय सांगाल? कारण ज्या पद्धतीनं दिवे संघानं फलंदाजी केली मागच्या सामन्यात आपण पाहिलेलं की थोडासा चाचपडत विजय संपादन केला होता, पण या ठिकाणी मात्र 3 षटक आणि तब्बल 16च्या सरासरीनं अगदी 50च्या अगदी 2 धावा कमी 48 धावांपर्यंतची मजल आणि गोलंदाजी अशी टिचून केलेली आहे की आता मात्र चौथा हिरवा मानकोली बी संघ पूर्णपणे दबावाखाली पाहायला मिळतो. काय सांगाल चौधरी सर? नक्कीच ह्या ठिकाणी मात्र 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर एकही चेंडू षटकार गेला नाही आणि इथे मात्र पूर्णपणे मदार आता असेल ती रुपेश याच्यावरती, कारण रुपेश हा एक आक्रमक फलंदाज. रुपेशसाठीच मला असं वाटतंय की फलंदाज जो बाद झाला तो रुपेशसाठीच बाद झालेला असावा, परंतु इथे मात्र स्ट्राईक मिळत नाही रुपेश याला. नक्कीच. आणि 6 चेंडूमध्ये 6 चौकार जरी आले तरी होणार नाही. कालच आपण समालोचक परिवाराच्या एका सुंदर मेसेज आम्हाला ज्ञानेश्वर चिकणे सरांनी की एकंदरीतच 6 षटकार जो आहे तो प्रकार आतापर्यंत क्रिकेट इतिहासात मित्रांनो 8 वेळा घडलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची बातमी जर येईल तर 2007 सालीच स्टुअर्ट ब्रॉडला आपण 2020चं पहिलं चषक, त्याच्यामध्ये युवराज सिंग, त्यानंतर 2008 मध्ये आपण हर्षल गिब्सला पाहिलं असेल. अगदी काल परवाचा झालेला जबरदस्त सामना श्रीलंकेच्या विरुद्ध कायरान पोलार्ड याने सुद्धा 6 षटकार. आणि एकंदरीतच दुसरं क्रिकेट जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा गॅरी सोबर्स पासून रवी शास्त्री असे अजून 5 फलंदाज आहेत. तशी फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल जे मला वाटते गुहेत जाऊन शिकार करणे एवढं कठीण. पाहूया फलंदाज आलेला आहे तो अजित. तब्बल 33 धावांची गरज. मला वाटते की केवनी दिवे संघ आपण वेळ खाऊपणा करताय आणि आता मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय आर पार चौकार आणि बीमर चेंडू, नो चेंडू. थँक्यू डीजे. केवनी दिवे संघ पंचांचा निर्णय अखेरचा राहील. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. मला वाटते की या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघाचा एक आगळा वेगळा पुरस्कार जो आहे तो नक्कीच आपल्या वर्तणुकीच्या अनुषंगाने दिला जाणार आहे. पंच आपण दुसऱ्यांदा कॉल करायचा पंच, कारण आयोजकांकडून एक कॉल झालेला आहे. यस, फ्री हिट असणार आहे. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 28 धावा. समीकरण थोडस सोपं होत आहे. अजून एखादा जर असा काही दिवाळी बोनस भेटला तर मात्र काहीही घडू शकतं. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन, परंतु फ्री हिट असल्या कारणाने आउट असणार नाहीये. दॅट इज द मॅजिक ऑफ क्रिकेट, दॅट इज द लॉजिक ऑफ क्रिकेट. ग्रेट अपॉर्च्युनिटी. 5 चेंडू आणि 27 धावा. आतापर्यंत धावसंख्या होते ती 22. तिसरं षटक मार्गस्थ. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. सामना नक्कीच एका बाजूला जरी वाटत असला तरी चित्र विचित्र व्हायला टाइम लागत नाही. और अभी यहां पर इरादे साफ. चौथा हिरवा मानकोली बी संघ आता मात्र आपण सितारे गर्दिश में. 4 चेंडू आणि 27 धावा. क्रिकेटच्या परिभाषेत तर बनणार नाहीये, पण जर मेहरबानी झाली तर मात्र चित्र वेगळं होऊ शकतं. और यहां पर बहुत बढ़िया हिट. अंपायर ने बिली बाउडन के अंदाज में बेहतरीन छक्का. गेंदबाज देखता रह गया. हक्का बक्का. बघाया जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी. त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी. आहे जनतेचा तो रखवाला सारा महाराष्ट्र. थँक्यू.
आणि मित्रांनो, सर्व समस्त भारतीयांसाठी आताच थोड्या वेळापूर्वी ज्ञानेश्वर चिकणे सर आपण 88 धावांची ऋषभ पंतच्या नावाची चर्चा केली. शतक सुद्धा पूर्ण झालेलं आहे. आपल्यासाठी शतक असलं तरी इंग्लंडसाठी मात्र घातक आहे. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमच्या भिवंडी कॉमेंट्री पॅनलचे उपाध्यक्ष, शब्दांचे जादूगार राजेंद्रजी पाटील सरांचा आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच सचिन तेंडुलकरांच्या नक्कीच मित्रांनो, भारताची धावसंख्या चौथ्या कसोटीमध्ये 259 वर 6 गडी बाद झालेले आहेत. नक्कीच अतिसुंदर, वॉशिंग्टन सुंदर आणि इंग्लंड का करके रहेगा अंत ऋषभ पंत. बहुत बढ़िया. शतक सुद्धा झालेला आहे. सारे जहां से अच्छा हिंद सता हमारा. उपेश चौधरी, हिंदुस्तान के लिए मैं बताना चाहूंगा, धावसंख्या झालेली आहे 34. 1 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र एकच चेंडू आणि 15 धावा. 1 गेंद और 15 रन. और यहां पर लॉन्ग ऑन के क्षेत्र में एक आसान सा गेंद, 1 रन से बढ़कर कुछ नहीं. 13 रनों से शिकस्त दी है चौथा हिरवा मानकोली बी को. तरी पण धन्यवाद. चौथा हिरवा मानकोली ए आणि चौथा हिरवा मानकोली बी दोन्ही संघांनी या स्पर्धेची रंगत वाढवली. मी आदरणीय कार्यक्रमाचे आयोजक, वन मॅन शो टायगर ऑफ खारबाव योगेश वसंत पाटील साहेब, आपण दुपारपासून गैरहजर आहात आणि तुमच्या विना स्टेज आम्हाला सुनसुनसं वाटतं. आपल्याला माझी विनंती असेल की आपण सन्मानानं स्टेजवर यायचं आहे, कारण या 3 दिवसात आपण ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आताच ज्यांचं शुभ आगमन झालंय, आमचे गुरुवर्य भिवंडी समालोचक परिवाराचे